खूप सुंदर झालंय, करून पहा, खूप छान लागतं, टेस्टी तर खूप झालेलं आहे, नक्की करून पहा। अर्धी वाटी तुरीची डाळ, 1 वाटी गच्च भरलेला शेपू आहे, शेपू धुवून बारीक चिरून घेतलेला आहे, फोडणीसाठी तेल, कोथिंबीर, हा मी मॅगी मसाला वापरलेला आहे, इथे हळद पावडर, हिंग, जिरे मोहरी मिक्स घेतलेला आहे फोडणीसाठी, बारीक चिरलेला लसूण, मीठ, हिरवी मिरची, 3-4 कडीपत्त्याची पानं आणि हे गव्हाचं पीठ आहे, कणकेचा गोळा आहे गव्हाच्या पिठाचा कणकेचा गोळा। तर हे आपलं साहित्य आहे। आता आपण कृती करूया। इथे मी कुकर ठेवलेला आहे। पहिल्यांदा आपल्याला कुकरमध्ये वरण बनवून घ्यायचं आहे। वरण बनवण्यासाठी मी इथे तेल टाकत आहे। तेलामध्ये जिरे मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि 1 बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, हिंग, हळद पावडर, यामध्ये आपली भिजवलेली डाळ। आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला वरणाला कसं पाणी टाकतो आपण थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ। आता ही आपली वरणाची फोडणी झालेली आहे। 1-2 ते 30 घ्यायचं, म्हणजे आपलं डाळ आपली चांगली शिजेल आणि आपलं वरण तयार होईल। कुकर आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत। मी 2 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, कारण माझी आईची डाळ शिजलेली होती, त्यामुळे 2 शिट्ट्या काढलेल्या आहेत। आता आपलं वरण तयार झालेलं आहे। आता आपण पुन्हा दाखवतो। आता आपलं वरण तयार झालेलं आहे। हे बघा, आपली डाळ मऊशी शिजलेली आहे। आपले वरण तयार झालेलं आहे। आता मी ते कढई तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये तेल टाकते। तेल गरम झालं की आपल्याला बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। आता आपलं लसूण लाल झालं की यात आपल्याला शेपूची भाजी टाकून घ्यायची आहे। हा शेपू या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। शेपू परतला की आपल्याला ह्याची 1 वाफ काढून घ्यायची आहे, त्यामुळे आपला शेपू थोडासा शिजेल। 1 वाफ काढून झाली की आता आपल्याला हे आपण शिजेल वरण याच्यात टाकायचं आहे। आता याला उकळीपर्यंत मी ते कुळपाट घेतलेला आहे आणि हे आपलं गव्हाच्या कणकेचं गोळा आहे, जे आपण चपातीला पीठ वापरतो ते। तर हे आपल्याला चपातीसारखं गोल पोळी करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता, अशी आपल्याला ह्याची पोळी लाटायची आहे। आता ही माझी पोळी लाटून झाली आहे। तर ह्याला आपण शंकरपाळीचे कसे काप करतो ना, त्याच प्रकारे करायचं, फक्त मोठे मोठे काप करायचे। हे बघा असे। हे पहा, आपल्या पोळीचे हे असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। हे पहा, हे असे काप करून घ्यायचे आहेत। आता आपल्या वरणाला पण उकळ आलेली आहे। आता हे आपण जे पोळीचे काप केलेले आहेत ते यामध्ये सोडायचे आहेत। आता आपण यात पोळीचे काप घातलेले आहेत। आता हे बघा, हे असं थोडंसं हलवून याला सुटसुटीत करायचं। हे पहा, आता आपल्याला यात मॅगी मसाला घालायचा आहे। आपल्याला सर्वात शेवटी मॅगी मसाला घालायचा आहे आणि ह्याला हलवून घ्यायचं आहे असं। मीठ आपण वरणात टाकलेलं आहे आणि आपण जी पोळी लाटली त्या पिठात सुद्धा मीठ होतं, त्यामुळे आपण वरून मीठ टाकणार नाहीत, कारण आपलीच आपण वरणात मीठ टाकलेलं होतं। मोठी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत तुम्ही लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी हे बनवू शकता आणि हे पौष्टिक आहे। यामध्ये भाज्या, पोळी, डाळ याचा समावेश केल्यामुळे हे खाण्यातही चांगलं आहे, चवीलाही उत्तम आहे आणि पौष्टिक आहे। रेसिपी करून पहा। व्हिडिओला लाईक केल्यानंतर लाईक करा आणि सबस्क्राईब करा।